सीधी बात है कि केंद्र सरकार कोई अगर योजनाएं लाती है तो प्रधानमंत्री की योजना होती है, केंद्र सरकार की योजना होती है, कोई आपत्ति नहीं है। लेकिन जब एक व्यक्ति का प्रमोशन सरकारी पैसे से हो रहा है, नरेंद्र मोदी की गारंटी, मोदी की गारंटी, उससे हमें आपत्ति है कि ये व्यक्ति का प्रमोशन नहीं होना चाहिए, क्योंकि मोदी एक प्रत्याशी बन चुके हैं। वाराणसी से उनका नाम घोषित किया गया है और उनका प्रमोशन करने में अगर सरकारी पैसा खर्च होता है तो उससे हमें आपत्ति है। देखिए, भाजपा को अगर ये कैंपेन चलाना था हमें कोई आपत्ति नहीं है, लेकिन आज ही हमने सुना है कि जो 100 रुपया गैस सिलेंडर पे कटौती की है उसके इश्तिहार लगाने के आदेश दिए हैं और मोदी की गारंटी के नाम से पेट्रोल पंप को आदेश दिए कि मोदी की गारंटी के इश्तिहार लगाओ। हमारी आपत्ति है सरकारी पैसे से एडवर्टीजमेंट करना इस तरह का, और पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग जो है, जो सार्वजनिक कंपनियां, उनके पैसे से मोदी का प्रमोशन करना गलत है। भाजपा करना चाहती है तो हमें कोई आपत्ति नहीं है, तो हमें कोई चिंता नहीं है कि कैंपेन क्या कर रहे हैं, लेकिन सरकारी पैसे से ना हो। तो हमारी ये भी मांग है कि अब तक मोदी की गारंटी कैंपेन पे जो भी पैसा खर्च हुआ है वो बीजेपी से वसूला जाए। कहीं ना कहीं ये जो कैंपेनिंग चल रही है वो उनका नाम घोषित होने से पहले से ही चल रही है, उससे किस तरह? कोई मतलब नहीं है। सरकारी पैसे से किसी एक व्यक्ति का प्रमोशन, चाहे चुनाव है या नहीं है, करना गलत है। तो इस विषय को लेकर के आप चुनाव आयोग में कंप्लेंट करेंगे? जी हाँ, करेंगे। कैसी प्रक्रिया रहेगी वो आपसे जानना चाहेंगे। नहीं, देखिए, अब हमें तो सिंपल एक लाइन में मैं बताना चाहूंगा कि भी एक व्यक्ति का प्रमोशन सरकारी पैसे से ना हो। दूसरा विषय जानना चाहेंगे, महाविकास आघाड़ी में सीट शेयरिंग अभी तक नहीं हुई है, उसे किस तरह से देखते हैं? देखिए, यूटी में भी नहीं हुई है। हाँ। तो देखिए, 4-5 पार्टियां जब पहली बार मिल रही है और बड़े कॉम्प्लिकेटेड डिस्कशन चल रहे हैं, 48 सीटों का फैसला करना है, समय तो लगेगा, लेकिन मैं समझता हूं कि समय रहते 1-2 दिन में शायद अंतिम फैसला हो जाएगा। राहुल गांधी की महायात्रा महाराष्ट्र में एंटर करने वाली है, किस तरह से प्लानिंग रहेगी महायात्रा की? क्या पब्लिक मीटिंग होगी या इलेक्शन को लेकर कुछ नया प्रोग्राम? देखिए, पब्लिक मीटिंग अवश्य होगी। यात्रा की समाप्ति चैत्य भूमि में होगी, तो अम्बेडकर जी की समाधि में होगी, और उसके बाद अगले दिन इंडिया की एक महारैली होने वाली है। उसका सारा डिटेल प्रोग्राम महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी और एमआरसीसी से आपको बताया जाएगा। थँक्यू सर. चलो, टाइम्सनी बातमी केली आज, त्यावर मग सुरू झालं. सगळ्यांना वेगळ्या वेगळ्या करण्यापेक्षा एकत्र देतो. आर यू रेडी? ओके. भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक प्रचारासंबंधी आणि जाहिरातीसंबंधी आम्ही निवडणूक आयोगाला तक्रार करणार आहे. केंद्र सरकारची मोदी की गॅरंटी ही जी कॅम्पेन आहे, ही एका व्यक्तीचा प्रचार आहे. मोदी हे भारतीय जनता पक्षाचे लोकसभेचे उमेदवार आहेत आणि त्यामुळे केंद्र सरकारच्या निधीचा, सेंट्रल एक्सचेकरचा वापर करून एका व्यक्तीचा प्रचार करणे चुकीचं आहे. त्यांना केंद्र सरकारची गॅरंटी म्हणायची असेल किंवा प्रधानमंत्री की योजना म्हणायची असेल तर आमची काही हरकत असणार नाही, पण भारतीय जनता पक्षाची गॅरंटी किंवा एका व्यक्तीची गॅरंटी किंवा मोदी की गॅरंटी हे योग्य नाही आहे. आचारसंहितेचा भंग करणार आहे. त्यामुळे आमची मागणी आहे की आतापर्यंत सरकारी पैशानं मोदी की गॅरंटी जी जाहिरात झालेली आहे त्या सगळ्या जाहिरातीचा खर्च भारतीय जनता पक्षाकडून किंवा नरेंद्र मोदीकडून वसूल करून घेतला पाहिजे. जनतेच्या पैशातून एका व्यक्तीचं तो माजवणं हे योग्य नाही आहे. मोदी हे आता पर्सनॅलिटी कल्ट किंवा व्यक्तीच तो माजवायचा प्रयत्न करतायत. म्हणजे कुठं भारतीय जनता पक्ष कुठं दिसत नाही.
फक्त मोदी 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 आणि हे मोदी करायचं असेल तर आमची काही हरकत नाही, पण सरकारी पैशाने ते करता कामा नये एवढाच आमचा लिमिटेड मुद्दा आहे. नुकतीच ते बातमी आलेली आहे की सर्व पेट्रोल डिझेल गॅस कंपन्यांना आदेश देण्यात आलेले आहेत की मोदीची गॅरंटीचे पोस्टर लावा, मग ती सिलेंडरची असेल, गॅस सिलेंडरची किंवा आणखी काय असेल, प्रत्येक विभागांना आदेश देण्यात आलेले आहेत की मोदी की गॅरंटी, मोदी की गॅरंटी अशा प्रकारचा प्रचार करा. हा प्रचार करायला आमची काही हरकत नाही, पण सरकारी पैशातून करता कामा नये. जनतेच्या घामातून जीएसटी मधून गोळा केलेला पैसा एका व्यक्तीच्या मोठेपणाकरता, व्यक्तिस्तव माजवण्याकरता, भारतीय जनता पक्षाचा पण नाही पण मोदीचा स्तव माजवण्याकरता वापरला जातोय. याला आमचा गंभीर आक्षेप आहे. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे निवडणूक आयोगानं आतापर्यंत मोदी की गॅरंटी या जाहिरातीवर झालेला खर्च भारतीय जनता पक्षाकडून किंवा मोदींच्याकडून वसूल करून घेतला पाहिजे, कारण तो जनतेचा पैसा आहे. आणि यापुढं कुठल्याही प्रकारे सरकारी पैशांनी किंवा सार्वजनिक कंपन्याच्या बजेटमधून एका व्यक्तीचा प्रचार करणं, मोदी की गॅरंटी प्रचार करणं, मोदींचा प्रचार करणं, जे एक लोकसभेचे उमेदवार जाहीर झालेले आहेत, तर हे योग्य नाही. याबद्दल आम्ही निवडणूक आयोगाकडे जाणार आहे. सर उद्धव ठाकरे हिंदी हिंदी एकत्र हिंदीमध्ये एक मराठी समोर मग आम्ही एक हिंदीमध्ये फ्लो राहतो. एक मराठी आधी संपूर्ण त्यानंतर आम्ही हिंदीत सर घेतो. तुम्ही कधी कधी तक्रार करणार आहात? लेटर लिंक ठेवलेली. सर उद्धव ठाकरे असं म्हणाले की नितीन गडकरींनी महाविकास आघाडीमध्ये यावं, त्याला आमचं समर्थन असेल, त्यांना आम्ही जिंकून देऊ. तर सुप्रिया सुळे पण म्हटले की उद्धव ठाकरे त्यांचं जे मत आहे ते महाविकास आघाडीचं मत आहे. तुमचं मत काय? याची चर्चा महाविकास आघाडीच्या समन्वय समितीमध्ये झाली नाही. पण भाजपचा कोणीही मोठा नेता जर मोदींच्यावर नाराज होऊन मोदींच्या विरोधात बंड करत असेल तर त्याचं मला वाटतं सर्वच विरोधी पक्ष स्वागत करील, आम्ही स्वागत करू. सर काल राहुल गांधींच्या सभेला राज्य सरकारने परवानगी दिलेली आहे. आपण जर इतिहास पाहिला तर सहजासहजी कुठलीच परवानगी अशी मिळत नव्हती. ही राजकीय सभा होणार आहे तरी परवानगी दिलेली आहे. याच्या मागचं काही नेमकं कारण सांगते? असं नाही आहे. आमच्या पुढं बीकेसी आणि शिवाजी पार्क असे दोन पर्याय होते. शिवाजी पार्कला काही कोर्टाच्या आदेशामुळे काही बंधनं होती, पण शिवाजी पार्कचं मैदान इतर पॉलिटिकल रॅलीला दिलं गेलेलं आहे हे दाखवून आम्ही सरकारकडे मागणी केली की शिवाजी पार्कची जागा आम्हाला देण्यात यावी. आम्हाला वाटतं काल संध्याकाळी विरोधी पक्ष नेत्यांनी देखील सरकारशी संपर्क साधला. आम्ही सर्वांनी मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधायचा प्रयत्न केला, पण काल रात्री मला वाटतं शिवाजी पार्कची परवानगी मिळालेली आहे. चांगली गोष्ट आहे. सर त्या मैदानावर कशा पद्धतीच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जाणार आहे? म्हणजे तो काँग्रेसचा कार्यक्रम असणार आहे, इंडिया आघाडीचा कार्यक्रम असणार आहे, कोणाकोणाची भाषणं होणार आहे? नाही, तो कार्यक्रम हा इंडिया आघाडीचा कार्यक्रम असणार आहे. देशातले इंडिया आघाडीचे बहुतेक सर्व ज्येष्ठ नेते अपेक्षित आहेत. आता भाषणं कोणाची होतील ते कार्यक्रम पत्रिकेमध्ये ठरेल. सर सुधा मूर्ती यांचं आता राज्यसभेवरती त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून काय सरकारचा तो अधिकार आहे. 12 व्यक्तींना राष्ट्रपती कोट्यातून नेमता येतं. कोणाला नेमायचं कोणाला नाही नेमायचं हा केंद्र सरकारचा अधिकार आहे. सर जागा वाटपामध्ये नेमकं वंचितचा खोडा आहे असं दिसतंय एकंदरीत बातम्यावरून. हे खरं आहे का? नाही, जागा वाटपाबद्दल बोलणं योग्य नाही. ती समन्वय समितीमध्ये ही चर्चा चालू आहे, अजून संपलेली नाही आहे. परंतु कुठं अडकलंय, कुठं झालंय, किती जागा कोणाच्या वाट्यात आल्या बिलकुल मी सांगणार नाही. पहिल्यांदा मतदारसंघ ठरतील आणि त्यानंतर उमेदवार ठरतील. तर उमेदवाराची चाचणी आपापल्या परीनं प्रत्येक पक्ष करतोय, आम्ही पण केलेली आहे. आणि त्यामुळे जेव्हा मतदारसंघाचा अंतिम निर्णय होईल त्याच वेळेला उमेदवारांची देखील घोषणा होईल. निकटवर्तीयांचं असं म्हणणं आहे, प्रकाश आंबेडकर यांच्या निकटवर्तीयांचं असं म्हणणं आहे, कालच बोलणं झालं. ते म्हणतात की काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांमध्ये कुठेतरी दोघांमध्ये एकमेकांबद्दल संभ्रम दिसतोय की आपले वोट्स जे आहेत ते एकमेकांना ट्रान्सफर होणार नाही. विचारांबद्दल किंवा एकत्रित येण्याबद्दल दुमत नाहीये, पण
पण त्यांना भीती ही आहे की आपले जे वोट्स आहेत ते शेअर होणार नाही एकमेकांना. असं होणार नाही, कारण ही देशातली निवडणूक ही संविधान वाचवण्याकरता, लोकशाही वाचवण्याकरता, हुकुमशाही न येऊ देण्याकरता आणि मोदींना थांबवण्याकरता आहे. त्यामुळे आपसातले मतभेद, कुठल्या समाजाची मतं कुठं पडतील, कुठल्या पक्षाची मतं एक होतील, कारण ह्याला काही अर्थ नाही आहे. आमच्या सर्वांच्या समोर एकच उद्दिष्ट आहे, ते म्हणजे जी हुकुमशाहीची जी चाहूल लागलेली आहे. आज अनडिक्लेअर्ड एमर्जन्सी देशात चालू आहे आणि त्याच्यावर जर तिसऱ्या वेळेला मोदी निवडून आले तर शिक्कामोर्तब होईल, अधिकृत शिक्कामोर्तब होईल आणि ते थांबवण्याकरता आम्ही सगळे पक्ष एकत्र आलो. आमच्यात काही मतभेद नाहीत. 12-13 तारखेला आचारसंहिता जाहीर होईल. मात्र आचारसंहितेची तारीख अजून डिक्लेअर केली नाही, परंतु 12-13 अशी टेंटेटिव्ह तारीख सांगितली जाते. पण त्यापूर्वी महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा मसुदा ठरेल का? कारण आता खूप दिवस झाले वारंवार बैठका होतात, आपण देखील 1-2 बैठकींना होतात, मात्र नेमकी गाडी कुठे अडकली? नाही बा, हा कॉम्प्लिकेटेड विषय आहे. 3 पक्ष आहेत, चौथा पक्ष वंचित आहे, इतर छोटे छोटे पक्ष आहेत. त्यामुळं हा काही फार सोपा विषय एका बैठकीमध्ये होईल असं नाही आहे. आणि त्याचबरोबर मागच्या निवडणुकीचा निकाल जो काही लागला, आपल्याला माहिती आहे कोणाचे किती निवडून आले, किती खासदार आहेत, पण त्यामध्ये पक्षामध्ये फूट पडल्यामुळं आता खासदार एका बाजूला पण पक्ष दुसरा, असं जी विचित्र परिस्थिती झाली. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघाची चर्चा करावी लागते. आज जरी खासदार निवडून आलेला खासदार जरी बरोबर नसेल तर पक्षाची परिस्थिती काय आहे हे सगळं विचार करावा लागतो. त्यामुळे फार सोपं आहे असं नाही आहे. आचारसंहितेबद्दल तुम्ही काही तारखा सांगितल्या, पण मला असं वाटतं की निवडणूक आयोग हा जम्मू काश्मीरला मला वाटतं 13-14ला का त्यांची काहीतरी बैठक आहे. त्यामुळे माझी अपेक्षा आहे की 14-15च्या सुमारास निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होईल. सर, राहुल गांधी ज्या वेळेला मुंबईमध्ये त्यांच्या या भारत जोडो यात्रेचा समारोप होणार आहे, तर मग बैठक कुठली घेणार आहेत का ते वरिष्ठ नेत्यांसोबत काँग्रेसच्या महाराष्ट्रामधील? कारण का अशोक चव्हाण गेले असं डॅमेज कंट्रोल करण्यासाठी ते स्वतः पुढाकार घेऊन बैठक वगैरे काही आयोजित केली आहे का? त्यांचा 4-5 दिवसाच्या दौऱ्याचा कार्यक्रम मला वाटतं तुम्हाला दिला गेलेला किंवा दिला जाईल. तर ते नंदुरबारवरून येऊन धुळे, नाशिक, मालेगाव वगैरे अशा प्रकारे ठाण्यातून येऊन मुंबईला येणार आहेत आणि चैत्यभूमीला त्या यात्रेचं समापन होणार आहे. डिटेल्ड कार्यक्रम किती वाजता काय हे तुम्हाला सांगितलं जाईल. आणि त्यानंतर इंडिया आघाडीची एक मोठी संयुक्त बैठक आहे. आता उर्वरित वेळामध्ये राहुल गांधी कुणाशी भेटतील, काय करतील हे ते ठरवतील. भाजपची सध्या एक खासदारांची संभाव्य यादी जी आहे ती सध्या बाहेर समोर आलेली आहे. त्याच्यामध्ये असं पाहायला मिळतंय की जे विद्यमान खासदार आहेत त्यांचा पत्ता कट झालेला आहे. तर असं जर अदलाबदल झाली तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्याचा किती फायदा किंवा नुकसान? पहा, त्या पक्षाचा सार्वभौम अधिकार आहे की कोणाला तिकीट द्यायचं. मग त्यामध्ये विद्यमान खासदार असेल, त्याचं तिकीट बदलायचं असेल, त्यांना वाटत असेल की तो निवडून येणार नाही, तर त्यांचा अधिकार आहे. आता तिथं देखील महायुतीमध्ये देखील बऱ्याच पक्षाची चढाओढ आहे. वाद आहे असे मी म्हणणार नाही, पण चढाओढ आहे. आमच्याकडेही आमची मतं आहेत की बा ह्या मतदारसंघामध्ये अमुक आमच्या पक्षाचा अमुक उमेदवार चांगला राहील, दुसऱ्या समोरच्या पक्षाचं वेगळं मत असू शकते. ती तिथं सांगड घालायचं चाललेलं आहे. मला वाटतं की स्वतः अमित शहा 2 दिवस सगळं सोडून या ठिकाणी आले होते आणि काही बंद कमऱ्यामध्ये चर्चा झाल्या, तुम्हाला माहिती आहे, तुम्हीच रिपोर्ट केलेले आहेत. आणि त्यामुळं त्यांनी मला वाटतं खडे बोल सोडून आहेत की तुम्ही नुसत्या आकड्याकरता आकडा मागू नका, निवडून येणार असेल तरच तिथं तुम्ही तिकीट घ्या. तर ते त्यांच्या पक्षाच्या वतीनं ते काम करतात, आमच्या पक्षाच्या वतीनं आमचे लोक काम करतात. काल चनिताला आले होते, आमची काही बैठक झाली, उद्या पण काही बैठकी आहेत. सर, काल सिद्धेश कदम यांची महाराष्ट्र कंट्रोल बोर्डवरती जी आहे ती नियुक्ती केलेली आहे. कुठेतरी नियम डावलून ही नियुक्ती केली अशा प्रकारची टीका होते. याबद्दल मला माहिती नाही, मला माहिती घ्यावी लागेल. सर, असं तर नाहीये की महायुतीचं जागा वाटप अजून महाराष्ट्रातलं जाहीर झालेलं नाही म्हणून महाविकास आघाडी थांबलेली? बिलकुल नाही. आमची प्रक्रिया चाललेली आहे. आमची 4 पक्षाची आणि पुन्हा छोटे पक्षाची काही चर्चा आहे. प्रत्येकाची वेगवेगळी चर्चा करावी लागते. त्यामुळं ते काय करतात त्याचा आमचा काही संबंध नाही आहे. आमच्याकडं आम्ही त्या मतदारसंघामध्ये सर्वात चांगली लढाई कुठला पक्ष देईल आणि त्यांचा कुठला उमेदवार चांगला राहील याचा आम्ही शोध घ्यायचा प्रयत्न करतोय. सर, मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला निर्देश दिलेले आहेत. कुठलीही मराठा आरक्षणानुसार कुठलीही भरती किंवा शैक्षणिक दाखले देताना कोर्टाच्या अंतिम निर्णयावर अवलंबून राहतील हे ध्यानात ठेवा.
ही न्यायिक प्रक्रिया आहे. कोर्टाने जर काय आदेश दिले असतील सरकारला पाळावे लागतील. काल राहुल नार्वेकरांनी त्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचं एक स्टेटमेंट आलेलं आहे की जो त्यांनी निर्णय दिलेला आहे तर सगळे रिपोर्ट्स दिले जावेत आणि ती सुनावणी कदाचित परत एकदा सुप्रीम कोर्टामध्ये सुरू होईल असं म्हटलं जातं. भलेही शिवसेना शिंदे अपात्रतेचा विषय असला तर राष्ट्रवादीच्या बाबतीत सुद्धा असं कॅल्क्युलेशन होतं असं म्हटलं जातं. या सगळ्या गोष्टीचा परिणाम एकूण विधानसभेच्या संदर्भामध्ये काय होईल असं अपेक्षित दिसतं. आता जर तर बोलणं योग्य नाही आहे. मला वाटतं सुप्रीम कोर्टामध्ये काही सुनावणी झालेली आहे त्यामध्ये त्यांनी काही बरेचसे स्ट्रिक्चर्स पास केलेले आहेत. पुढची सुनावणी आहे त्यामुळे न्यायालय काय करेल कसं करेल याच्याकरता आपण इथं स्पेक्युलेशन करणं किंवा गेसवर्क करणं योग्य नाही आहे. न्यायालय देखील फक्त आमची एवढीच अपेक्षा आहे की लवकरात लवकर निर्णय घ्यावे. कारण जर निवडणूकच होऊन गेली तर मग सगळं इन्फ्रॅक्शन्स ठरेल. मग त्याचा काय अर्थ राहणार नाही निकाल तुम्ही काही दिले ते. कारण हा अतिशय महत्वाचा विषय आहे पक्षांतर बंदी कायदा. वंचित बद्दल आपलं मत काय आहे म्हणजे नेमकं काय चाललंय. आता असं कसं सांगेन मी वंचित बद्दल. वंचितनी आमच्या आघाडीमध्ये आलं पाहिजे कारण आज माझा विश्वास आहे की बाळासाहेब आंबेडकरांना देखील या देशातल्या संविधानाला धोका निर्माण होतोय किंवा या देशामध्ये हुकुमशाही